रामटेक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजू पारवे आपल्यासोबत आहेत. शिवसेना पक्षाने त्यांना तिकीट दिलेली आहे. आपण काँग्रेसमध्ये होतात, काँग्रेसचे आमदार होतात. आपल्याच मतदारसंघामध्ये आज मुख्यमंत्र्यांची रॅली आहे. काँग्रेसमधून शिवसेना आल्यानंतर आपण प्रचार केलात, एवढी सगळी रणधुमाळी झाली. काय वाटतं, किती कन्वर्ट सगळं करण्यामध्ये आपल्याला यश आलंय? ज्या दिवशी मी माझ्या पदाचा राजीनामा दिला त्या दिवशीपासून आणि फॉर्म भरला त्या दिवशीपासून एकंदरीत मी या लोकसभेमध्ये जे वातावरण बघतोय, सन्माननीय मोदी साहेबांना पंतप्रधान तिसऱ्यांदा बनवण्याचं जनतेने ठरवलेलं आहे. आणि या लोकसभेमध्ये प्रत्येक क्षेत्रात मी गेल्यानंतर लोकांमध्ये जो उत्साह आहे आणि आजपर्यंत जी मी बघतोय की जनतेने ठरवलं आहे की यावेळेस रामटेकचा धनुष्यबाण हा निवडून येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा देखील आपल्या मतदारसंघात झाली. त्या सभेनंतरचा रिस्पॉन्स? बिलकुल. या देशाचे लोकनेते पंतप्रधान मोदी साहेब रामटेकला प्रचाराकरता आले आणि तिथपासूनचा आणखी जनतेमध्ये जो उत्साह होता, शेवटी आपल्या नेत्याला बघण्याकरता आणि आपल्या नेत्याला ऐकण्याकरता जी गर्दी लाखोच्या संख्येने आली होती, त्याच्यानंतरचा जो प्रवास आहे तो एकंदरीत लोकांमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण करणारा आहे. ज्या पद्धतीनं विरोधकांबद्दल बोलायचं झालं तर सुरुवातीलाच पहिल्याच टप्प्यातील लढाईमध्ये त्यांचा फॉर्म बाद झाला, तर त्यांचे पती लढत आहेत. काय वाटतं, किती मोठं आव्हान आहे? मला असं वाटते आव्हान वगैरे काही नाही. यावेळेस जनतेने ठरवलं आहे की मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आणि या लोकसभेमध्ये एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला जी सीट मला दिली आहे एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्यावरती विश्वास घालून, आणि मी ज्या पद्धतीनं माझा पदाचा राजीनामा देऊन इकडे मी आलो आहे. कोणीही आपलं पद सोडत नाही मी, पण माझा राजीनामा दिला तो फक्त एकमेव कारणासाठी, विकासासाठी. या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, त्यासाठी मी राजीनामा दिला. आणि त्या दिवशीपासून जे वातावरण आहे, कारण जमिनीवर उतरून काम करणारा कार्यकर्ता आहे. मागचे 4.5 वर्ष मी जमिनीवर उतरून काम केलं, सर्वसामान्य लोकांसोबत काम केलं, गरिबाच्या झोपडीमध्ये गेलो, गरिबाच्या झोपडीच्या समस्या ऐकून घेतल्या. तर लोकांना माझा हा उमरेडचे जे काही माझी 4.5 वर्षाची कारकिर्दी होती, ते माझ्या संपूर्ण लोकसभामध्ये जे वातावरण झालं ते मला फलदायी ठरत आहे असं मला वाटतं. 1999ला पहिल्यांदा काँग्रेसच्या तावडीतून ही लोकसभा शिवसेनेने ताब्यात घेतली. त्यानंतर कृपालजी तुमाने होते, त्यांना डावलून तुम्हाला तिकीट दिलं गेलं. त्यांची नाराजी संपूर्णपणे शमवण्यात किंवा त्यांना सोबत घेण्यात आपलं यश आलंय? बिलकुल नक्की यश आलंय. तुमानेजी माझ्यासोबत आहे, माझ्यासोबत प्रचार करताय. शेवटी नेतृत्व ठरवते कोणाला तिकीट द्यायची नाही द्यायची. त्यांच्यासोबत सुद्धा जे काही कमिटमेंट केलं आहे आणि त्याच्यानंतर ते माझ्यासोबत कंटिन्यू प्रचार करण्यासाठी शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा प्रचार प्रत्येक ठिकाणी ते करत आहे. मुख्यमंत्री स्वतः तळ ठोकून बसलेत नागपुरामध्ये. 2 ते 3 वेळा प्रचार केलेला आहे. गेले 2 दिवस मुख्यमंत्री नागपुरात आहेत. आज त्यांची प्रचार रॅली आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत देखील मुख्यमंत्री रामटेकमध्ये कोपऱ्याकोपऱ्यामध्ये प्रचार करत आहेत. ते माझ्यावरती असलेलं त्यांचं प्रेम, पहिली सीट जी डिक्लेअर झाल्यानंतर रामटेकची एकमेव सीट आहे शिवसेनेची, तर त्या पद्धतीनं ते तळ ठोकून नक्कीच बसले. आणि माझ्यावरती असलेलं प्रेम, धनुष्यबाणाला सामोर नेण्याकरता, महाराष्ट्रामध्ये शिवसेना बळकट करण्याकरता त्यांची असलेले जे ध्येय आहे ते 100% ते पूर्ण करत आहे. नक्कीच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली सभा आणि मुख्यमंत्री यांची वारंवार प्रचाराकरता रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये असणारा वावर, यावरून या निवडणुकीमध्ये राजू पारवेंना किती मतदान पडतं किंवा किती फरकाने ते निवडून येतात हे निवडणूक झाल्यानंतर स्पष्ट होईल. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, रामटेक.